हेलो स्टूडेंट, प्रॅक्टिस सेट 2.6 चा 7th क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय आहे? प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. फर्स्ट सेंटेन्स फक्त रीड करते, बाकी नंतर रीड करेल. पहिले फर्स्ट सेंटेन्सचा मीनिंग समजून घेऊया. काय म्हणत आहे? प्रतीकला टोटल किती आवर्स लागले? 8 hours लागले टू ट्रॅव्हल. किती किलोमीटर चाललाय? 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम. ओके, डाउनस्ट्रीम चाललाय 36 किलोमीटर अँड रिटर्न, आणि तिथून रिटर्न येतोय, वापस येतोय टू द सेम स्पॉट. जिथून निघाला होता तिथे तो वापस येऊन राहिला आहे. आता डाउनस्ट्रीम वर्ड आहे. ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर मध्ये डाउनस्ट्रीम अपस्ट्रीमचं मीनिंग आणि त्याचे सॉल्व एक्झाम्पल ऑलरेडी मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये घेतलेले होते. त्यात तुम्हाला अगदी डिटेलमध्ये डाउनस्ट्रीम अपस्ट्रीमचा कन्सेप्ट समजून सांगितलं होता. स्टील पुन्हा एकदा तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी काही स्टुडंट मे बी रिवाईज नसेल केलं तर विसरले असेल, एक वेळ कन्सेप्ट रिवाईज करते. डाउनस्ट्रीम काय असतं आणि अपस्ट्रीम काय असतं. आता कोण दिलं आहे? प्रतीक दिला आहे. प्रतीक आता रिव्हरमधून चाललेला आहे, बाय बोट, काय पण असेल, काय व्हेकल दिलेलं नाही आहे, बोट आहे की शिप आहे, मे बी स्विमिंग करत चाललाय. एक रिव्हरमधून चाललेला आहे तो, रिव्हरमधून मे बी स्विम करत चाललाय और बोटनी चाललाय. तर रिव्हर ज्या डायरेक्शनमध्ये चालली आहे आणि तो सुद्धा त्याच डायरेक्शनमध्ये चाललाय, तर बट ऑब्वियस आहे स्पीड वाढणार, हो ना. रिव्हर पण त्याच साईडनी फ्लो होतोय, हा पण तिकडेच चाललेला आहे, तर स्पीड वाढणार आहे, म्हणजे ॲडिशन होणार आहे दोन्ही स्पीडची. याला म्हणतात डाऊनस्ट्रीम. रिव्हर कशी फ्लो होते? डाऊन जाते ना, जिकडे जिकडे उतार असतो तिकडे तिकडे जाते, तर डाऊन चालली आहे रिव्हर. आणि प्रतीक सुद्धा त्याच डायरेक्शनने चालला आहे, तर त्याला डाऊनस्ट्रीमची स्पीड म्हणतात. ठीक आहे, स्पीड ऑफ डाऊनस्ट्रीम मीन्स दोघंही एकाच डायरेक्शनने चालले आहे, स्पीड इन्क्रीज होणार, तर प्लस सिम्बॉल यूज करणार. आता प्रतीक तिकडे गेला आहे, किती किलोमीटर गेला आहे? 36 किलोमीटर त्यांनी ट्रॅव्हल केला आणि रिटर्न आला. आता तो तिथपर्यंत गेला आणि तिथून वापस येतोय. जर जाताना त्याला 36 किलोमीटर लागले आहे आणि वापस तो ओरिजिनल स्पॉटवर येतोय, म्हणजे जिथून निघाला होता, तर वापस यायलाही तेवढंच डिस्टन्स ना, कारण रिव्हरनेच वापस आलाय तिथून रिव्हरमधून, तर वापस यायला सुद्धा 36 किलोमीटर लागले. समजत आहे? जाताना सुद्धा 36 आणि वापस येताना 36. बट आता डाऊनस्ट्रीम नाही म्हणणार, वापस येतो त्याला अपस्ट्रीम म्हणणार. का बरं? आता याला वापस यायचंय तर याला प्रतीकला डायरेक्शन चेंज करावी लागेल, पण रिव्हर थोडीच त्याची डायरेक्शन चेंज करणार आहे. रिव्हर तर जिकडे फ्लो व्हायची तिकडेच फ्लो होणार, पण याला रिटर्न यायचंय तर रिव्हरच्या फ्लोच्या अगेन्स्ट प्रतीकला ट्रॅव्हल करावं लागेल ओरिजिनल स्पॉटवर पोहोचायसाठी. तर तो अगेन्स्ट ट्रॅव्हल करेल तर स्पीड मायनस होईल, कारण रिव्हर या डायरेक्शनमध्ये, तो अपोजिट डायरेक्शनमध्ये, दोघांची स्पीड एकमेकाला अपोज करणार आहे, तर स्पीड कशी होणार? कमी होणार. त्याच्यामुळे इथे दोन्ही स्पीडचं काय होईल? मायनस होईल. त्याला आपण अपस्ट्रीम म्हणतो. लक्षात आलंय? डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीमचं कन्सेप्ट. रिव्हरच्या डायरेक्शनमध्ये चाललाय तर डाऊनस्ट्रीम, रिव्हरच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये चाललाय अपस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम जाताना स्पीड वाढणार आहे म्हणून प्लस सिम्बॉल यूज करू, अपस्ट्रीम येताना स्पीड कमी होणार आहे म्हणून मायनस सिम्बॉल. लक्षात आलं? तर ते सिम्बॉल मी यामध्ये यूज करणार आहे. पुढे काय दिलंय बघा. स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. स्पीडचं युनिट आहे 12 किलोमीटर पर आवर. तर स्टील वॉटरची दिली आहे, म्हणजे ज्यावेळेस संथ पाणी राहील, ज्यावेळेस फ्लो नाही राहणार, त्यावेळेसची स्पीड काय दिलेली आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मीन्स प्रतीक ट्रॅव्हल नाही करत आहे त्या टाइमला जनरल स्पीड किती दिलेली आहे? 12 किलोमीटर पर आवर. कोणाची स्पीड आहे ही? स्टील वॉटरची, मीन्स रिव्हरची स्पीड आहे. ठीक आहे. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर बघा पुन्हा एकदा, स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, ही स्पीड तुम्हाला दिलेली आहे, ही आपल्याला लिहून घ्यावं लागेल. जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती लिहून घेते. ठीक आहे, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, आणि जे फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी एक्स घेऊया. किती दिली आहे स्पीड? 12 किलोमीटर पर आवर. ही स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायची नाही आहे, ती ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे, हा प्रतीक बोटने ट्रॅव्हल करतोय, तर त्या बोटची स्पीड दिली आहे 12 किलोमीटर पर आवर. काय फाइंड करायचं आहे? त्याच्यासाठी एक्स घ्यायचं. काय फाइंड करायचं आहे? स्पीड ऑफ वॉटर करंट. तर काय लिहाल? सपोज मीन्स लेट स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स. तर लिहिताच पण एक्स काय आहे हे मेन्शन करावं लागते.
एक्स काय आहे, स्पीड आहे, तर त्याचं युनिट आठवणीने लिहायचं. तुम्हाला नेहमीच सांगते, ज्यावेळेस तुम्ही एक्स व्हेरिएबल यूज करता, इयर्स, एज असेल तर इयर्स लिहितो, वेट असेल तर किलोग्राम लिहितो, तसं स्पीड आहे तर काय लिहाल, किलोमीटर पर आवर. युनिट सहित व्हेरिएबल मेन्शन करावं लागतं. ठीक आहे, दोन प्रकारच्या स्पीड इथे दिसते. डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीमचं ऑलरेडी कन्सेप्ट सांगितले आहे, त्या स्पीड कॅल्क्युलेट करून घेऊया. ही बोटची स्पीड दिलेली आहे. ठीक आहे, प्रत्येक बोटने चाललाय, बोटची स्पीड दिली आहे आणि पाण्याची स्पीड जी फाइंड करायची आहे तिच्यासाठी एक्स घेतलाय. तर डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम दोन्ही लिहिते मी. स्पीड ऑफ बोट इन गोईंग डाऊनस्ट्रीम. जर डाऊनस्ट्रीम चाललाय तर आत्ताच सांगितलं तुम्हाला, डाऊनस्ट्रीम चाललाय तर दोन्ही स्पीडची ॲडिशन करता. ठीक आहे, आणि ह्या दोन स्पीड मध्ये कोणती स्पीड ग्रेटर पाहिजे सांगा बरं. बोटची स्पीड जास्त पाहिजे की वॉटर करंटची जास्त पाहिजे? 12 ग्रेटर पाहिजे की एक्स ग्रेटर पाहिजे? कोणाची स्पीड जास्त पाहिजे? जनरल क्वेश्चन आहे, कॉमन सेन्सचं क्वेश्चन आहे, कोणाची स्पीड जास्त पाहिजे? वट ऑब्वियस आहे, बोटची स्पीड जास्त पाहिजे. जर बोटची स्पीड जास्त राहणार नाही तर प्रतीक वापस येईल का? तो पाण्यासोबत फ्लो होऊन जाईल ना, वाहून जाईल. जर त्याला रिव्हरला क्रॉस करून जायचं आहे ओरिजिनल पोझिशनवर तर त्याला त्याच्या बोटची स्पीड वाढवावी लागेल. बोटची स्पीड जास्त पाहिजे. मग बोटची स्पीड किती आहे? 12 आहे, ही जास्त पाहिजे म्हणून याच्याकडे अशी दोन डॉट. ठीक आहे, बोटची स्पीड जास्त पाहिजे. आता आपण डाऊनस्ट्रीम लिहिले. स्पीड ऑफ बोट इन गोइंग अपस्ट्रीम. तर अपस्ट्रीम म्हटलं तर स्पीड मायनस करावं लागते, सांगितलं होतं. आणि मायनस करताना कधी पण ग्रेटर मायनस स्मॉलर. तर ग्रेटर कोण आहे? 12 आहे, मायनस स्मॉलर. मग ॲडिशन कशी केली सारखीच असते, आन्सर सेम भेटतं. बट सबट्रॅक्शन करताना साईनचा डिफरन्स येतो. ऑलवेज सबट्रॅक्शन ग्रेटर मायनस स्मॉलर करत असतो, म्हणून ग्रेटर स्पीड मायनस स्मॉलर स्पीड. आणि 12 का बरं ग्रेटर? कारण ही बोटची स्पीड आहे, बोटची स्पीड जास्त असेल तरच प्रतीक ओरिजिनल पोझिशनवर येणार. म्हणून आपल्याला कधी पण जोही कोणता व्हेकल आहे, असं बोट असो किंवा एखादी बाईकने रायडिंग करत असेल तर बाईक असेल, किंवा स्विमिंग करत आहे तर त्याची स्विम करायची स्पीड, जे कोणत्या याने ट्रॅव्हल करत आहेत त्याची स्पीड ऑलवेज जास्त पाहिजे असते. ठीक आहे, आता काय दिलंय? टोटल टाइम दिलेला आहे. टोटल टाइम किती लागतं जायला आणि यायला, दोन्ही एकत्र मिळून 8 तास लागतात. त्याला जाताना डिस्टन्स पण दिलाय, जाताना डिस्टन्स किती दिलाय? जाताना 36 किलोमीटर. बट ऑब्वियस आहे, येताना सुद्धा तेवढंच डिस्टन्स असणार आहे ना, त्याच वेळी आला तो वापस 36 किलोमीटर. आता टाइम स्पीड डिस्टन्स आलेलंच आहे तर त्याचं रिलेशन बघूया. रिलेशन काय असते, टाइम कसं कॅल्क्युलेट करता? ऑलरेडी हा फॉर्म्युला झालेला आहे तुमचा, आठवायला पाहिजे. हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला लर्न असायला पाहिजे. हे ऑलरेडी फर्स्ट चॅप्टरमध्ये झाले. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे, स्पीड टाइम डिस्टन्स आलं की हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आता फ्रॉम द गिवन कंडिशन इक्वेशन कसं बनवता येईल बघा. आपल्याला टोटल टाइम दिलेला आहे, किती तास दिले आहे, किती आवर्स दिले आहे. टोटल टाइम दिला आहे 8 आवर्स. म्हणजे जातांचा टाइम कॅल्क्युलेट करायचा प्लस वापस येतांचा टाइम, दोन्हीही टाइम टोटल केली तर 8 आवर्स येतात, म्हणून इक्वल टू 8 आवर्स. आता डाऊनस्ट्रीम जाताना किती टाइम लागला प्लस अपस्ट्रीम जाताना किती टाइम लागला. आता डाऊनस्ट्रीम जाताना किती टाइम लागला, तर टाइम कसं काढतात? डिस्टन्स अपॉन स्पीड. ते हे डाऊनस्ट्रीमचं डिस्टन्स आणि ही डाऊनस्ट्रीमची स्पीड. समजलं मी असं का लिहिलंय? हा डाऊनस्ट्रीम जातांचं डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स अपॉन स्पीड केलं तर तुम्हाला काय भेटेल? टाइम भेटेल डाऊनस्ट्रीम जाताना. आणि अपस्ट्रीमचं डिस्टन्स, तेवढंच डिस्टन्स वापस आहे ना, अपॉन अपस्ट्रीमची स्पीड. तर हा जातांचा टाइम, हा वापस येतांचा टाइम, दोन्ही एकत्र केले तर 8 आवर्स. असं जरुरी नाही आहे की जाताना 4 तास लागले, येताना 4 तास लागेल. जाताना मे बी 3 तास लागतील, वापस येताना 5 तास लागेल. जाताना मे बी 2 तास लागेल, वापस येताना 6 तास लागेल. तर नेमकं जाताना किती तास लागले, किती टाइम लागला आणि येताना किती टाइम लागला हे माहिती नाही आहे, पण टोटल टाइम त्यांना 8 आवर्स लागले हे आपल्याला मेन्शन केलं. ठीक आहे, म्हणून हे या वेळी मी लिहिलं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, याला स्टँडर्ड फॉर्म आणायचा आहे. तर बघा इथे
36 कॉमन निघतात. जर असे न्यूमरेटर मधून कॉमन निघत असेल तर काढून घ्यायचे, सॉल्व करायला इझी जातं. 36 गेले कोण नाही म्हणजे 1. ठीक आहे, 36 तर रिमूव्ह झाले, कोणी नाही म्हणजे 1 लिहायचं न्यूमरेटरचं. मग या दोघांचं क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन तुम्हाला काल काही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, की जर अपॉन मध्ये असं प्लस साईन आहे, अपॉन मध्ये व्हेरिएबल आहे, तर इझी वेनी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतो, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा, हा साईन ॲज इट इज ठेवा आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर आठवणीने करायचं आहे. आणि इथे हा 36 डिव्हिजन या साईडला गेलं तर सॉरी 36 मल्टिप्लिकेशन त्या साईडला गेलं तर डिव्हिजन. ठीक आहे, याला मी असं शिफ्ट केलं आहे. याला सॉल्व करते 1 × 12 - x 12 - x साइन ॲज इट इज 12 + x × 1 12 + x × 1 लिहायची गरज नाही, कारण 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तेच आन्सर भेटते, म्हणून मी × 1 लिहिलं नाही आहे. पण 1च्या व्यतिरिक्त दुसरा कुठला नंबर असता तर कंपल्सरी लिहावा लागला असता. आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर हे तर सांगितलंच होतं तुम्हाला, हो ना. डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर. आता मल्टिप्लिकेशन करताना प्लस मायनस सिम्बॉल दिसले तर ब्रॅकेट लिहावं लागते, हे तुम्हाला दरवेळेसच सांगते, ते माहितीच आहे. आता याला सॉल्व कसं करायचं आहे बघा. हे झाला क्रॉस, याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन तिकडे गेला डिव्हिजन. आता -x + x अपोजिट साइन वाले कॅन्सल होईल. 12 + 12 24. हा याला कसं सॉल्व करता बघा. एक ब्रॅकेट प्लस वाला एक ब्रॅकेट मायनस वाला आहे आणि हे नंबर सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे, त्याच्यामुळे डबल ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन केलं तरी आन्सर येईल. त्याच्यापेक्षा इझी वेने आयडेंटिटी यूज केली तर होते. फॉर्म्युला a + b a - b. काय फॉर्म्युला आहे? a² - b². हा फॉर्म्युला आहे a² - b². ओके, आता याला सॉल्व करूया. हा मी 1 लिहिते. 12 चा स्क्वेअर 12 × 12 144 x चा स्क्वेअर x². 8/36 हा डिव्हिजन, हा वरती आहे इकडे न्यूमरेटरला, इकडे डिनॉमिनेटरला जाईल. ओके, याला सॉल्व करायचंय. हा याचा स्क्वेअर केला. ठीक आहे, इथे वरती स्क्वेअर नाही लिहायचं, याचा ऑलरेडी स्क्वेअर झाला आहे. 12 × 12 144. x चा x² राहणार आहे आणि हा इकडून इकडे शिफ्ट केला. वर होता क्रॉस मध्ये खाली गेलेला. 8 × 1 = 8 8 × 3 = 20. 1/3. ठीक आहे, आता न्यूमरेटरला कंप्लीट अपॉन आहे तर हे क्रॉस मध्ये जातील. 1 × 3 1 × 3 या साईडला लिहिते, कारण स्टेप्स मग आपल्याला बाकी प्रॉब्लेम सॉल्व करायला जागा नाही राहणार, त्यामुळे मी इथे लिहिते. हा इकडे गेला, हा 1 सोबत मल्टिप्लाय झाला, 1 लिहायची. लिहिण्यापेक्षा स्पेस कमी असल्यामुळे असं करावं लागत आहे. ओके, हा कंप्लीट न्यूमरेटरला अपॉन असल्यामुळे डिव्हिजनचा मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा मल्टिप्लिकेशन झालं. -x² या साईडला आलं तर +x² +3 तिकडे गेले तर -3. झाली का हो, ठीक आहे. 3 × 36 आहे, सॉरी हा काय आहे 8 × 1 8 × 8 8 × 3 = 24. 8 चा टेबल वर म्हटलं, 8 चा टेबल खाली, तर 36 × 3 उरलेले आहे. ठीक आहे, 1/144 - x² 1/ याचं मल्टिप्लिकेशन 108 असं होणार. ओके, हा 36 × 3 आहे, ह्याचं मल्टिप्लिकेशन. हा डिव्हिजन इकडे गेला तर मल्टिप्लिकेशन, हा पण डिव्हिजन त्या साईडला गेला तर मल्टिप्लिकेशन. ओके, -x² या साईडला आला तर +x² +108 त्या साईडला गेला तर -108. सबट्रॅक्शन केलं तर 36 येतं का बघा. ओके, 36 येतं. x² = 36. इथे x वाली टर्म आलेलीच नाहीये, डायरेक्ट x² आणि 36. तर x वाली टर्म असती, 3 टर्म्स असते तर फॅक्टरायझेशन मेथडने डायग्राम काढून सॉल्व केलं असतं.
बट इथे ती टर्म आहेच नाही, तर डायरेक्ट एक्स स्क्वेअर आहे, तर एक्सची व्हॅल्यू कशी भेटेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. तर याचा स्क्वेअर रूट, याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, आणि 36चा स्क्वेअर रूट काय येतो तर 6, हो ना, कारण 6चा स्क्वेअर 36, 6 × 6 36. बट तुम्हाला ऑलवेज सांगते पार्ट 1 मध्ये मॅथच्या अल्जेब्रामध्ये ज्यावेळेस स्क्वेअर रूट घेतो त्यावेळेस दोन्हीही साईन द्यायचे, प्लस आणि मायनस. कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असो, कुठल्याही मेथडचे प्रॉब्लेम असो, बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड म्हणतो तेव्हा प्लस आणि मायनस दोन्हीही साईन यूज करायची. इथे लिहायचं बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ओके, मग एक्सची व्हॅल्यू आयदर पॉझिटिव्ह 6 और एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह 6. ह्या दोन एक्सची व्हॅल्यू मिळालेल्या आहे, पॉझिटिव्ह 6 और निगेटिव्ह 6. आता बघा स्पीड एक्स काय आहे, स्पीड ऑफ वॉटर करंट. जी बोटची स्पीड तर ऑलरेडी आपल्याला दिलीच होती 12. पाण्याची स्पीड आहे, वॉटर करंटची, वॉटर फ्लो व्हायची स्पीड किती आहे, एक्स आहे. मग स्पीड निगेटिव्ह असते का, स्पीड फार तर 0 होऊन जाईल, म्हणजे थांबून जाईल, पण 0 पेक्षा कमी स्पीड नाही होत. त्याच्यामुळे एक्स स्पीड असल्यामुळे आपण काय लिहूया, स्पीड कांट बी निगेटिव्ह. स्पीड निगेटिव्ह असणार का, नाही. देअरफॉर एक्स इक्वल टू -6 इज रिजेक्टेड. काय करणार आहोत आपण, ही -6 व्हॅल्यू रिजेक्ट करणार आहोत. कोणती व्हॅल्यू घेणार आहोत, एक्स इक्वल टू 6, ही व्हॅल्यू राईट आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू 6. हा, तर फाइंड काय करायचं होतं, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. वॉटर करंट मीन्स पाण्याच्या फ्लोची स्पीड काढायची होती, ती एक्स आहे, म्हणजेच किती आहे, 6 आहे. देअरफॉर काय लिहाल, स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6, आणि युनिट आठवणीने लिहायचं किलोमीटर पर आवर. फक्त 6 लिहायचं नाही आहे, त्याच्या युनिट सहित ऑलवेज आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. तर अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचा कन्सेप्ट पण इझी वेनी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेलच लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब सुद्धा करा. ओके.